देवेंद्रनाथ फडणवीस हे आता विधानसभेमध्ये दाखल होत आहेत अधिवेशनासाठी। आता विधान भवनामध्ये मुख्यमंत्री काही वेळापूर्वी जे आहे ते पोहोचलेले आहेत। आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा विधान भवनामध्ये आता पोहोचत आहेत। महत्त्वाची बैठक जी आहे ती सुरुवातीला मंत्रिमंडळाची होणार आहे आणि त्याच्यानंतर मराठा समाजासाठी आज महत्त्वाचा दिवस। 10 ते 13% आरक्षण मराठा समाजाला मिळण्याची शक्यता आहे। राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल जो आहे तो सादर केला जाणार आहे। मवियाची सुद्धा विधान भवनामध्ये बैठक होणार आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। आजचा दिवस मराठा समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा। मराठा आरक्षणावर आज विशेष अधिवेशनामध्ये कायदा होणार आहे आणि मराठ्यांना 10 ते 13% दरम्यान आरक्षण मिळण्याची शक्यता आहे आणि थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती होणार आहे आणि यासाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत। राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल जो आहे तो सादर केला जाणार आहे आणि महाविकास आघाडीची सुद्धा विधान भवनामध्ये बैठक होणार आहे। गटनेत्यांनाच बोलण्याची संधी जी आहे ती देण्यात आलेली आहे, मात्र सर्व आमदारांना याविषयी बोलण्यासाठी संधी मिळावी अशी मागणी विरोधकांची आहे। मराठ्यांना 10 ते 13% दरम्यान आरक्षण आज मिळू शकतं आणि थोड्याच वेळामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती होणार आहे आणि याच्यानंतर अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। एकीकडे सरकारकडून या हालचाली सुरू झालेल्या असताना जरांगे पाटील मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। सगळे सोयऱ्यांचा संदर्भात आपली जी भूमिका आहे त्याच्यावर ते ठाम असल्याचं ते म्हणतात आणि आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत। आजचा दिवस मराठा समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। 40 वर्षांचा लढा आणि यानंतर आज नेमकं विधान भवनामध्ये काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण 10 ते 13% मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं अशी माहिती मिळते। मराठा आरक्षणावर आज विशेष अधिवेशनामध्ये कायदा होणार आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गिरीश, राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, कोण कोण पोहोचलंय? नक्कीच सर्व नेते पदाधिकारी आणि कॅबिनेट मंत्री जे आहेत ते आता या ठिकाणी पोहोचत आहेत। 10 वाजताची वेळ आहे कॅबिनेटची आणि यावेळी राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक होईल। यामध्ये प्रस्ताव मांडला जाईल आणि मग हा जो कायदा आहे तो पारित करण्याचा सरकारचा जो मानस आहे तो पूर्ण होईल असं बोललं जातं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला हजर असणार आहेत आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्यपालांचं अभिभाषण होईल आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भातील विधेयकाला या ठिकाणी मान्यता दिली जाईल असं बोललं जात आहे। नव्या वर्षातलं हे पहिलंच अधिवेशन आहे आणि या अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणानं होणार आहे आणि विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात राज्यपाल रमेश बैस यांचं हे अभिभाषण होणार आहे। दोन्ही सभागृहांच्या सदस्यांना ते संबोधित करणार आहेत। राज्य मंत्रिमंडळाची जी बैठक आहे त्यामध्ये हा संपूर्ण जो मसुदा आहे कायद्यानं पारित करण्याचा तो ठेवला जाईल आणि मग त्याला मान्यता मिळेल असं बोललं जाते। त्यामुळे 12 ते 13% जे आरक्षण आहे नोकरीमध्ये आणि इतरत्र हे मराठ्यांना लागू होईल अशा पद्धतीचं जे वातावरण आहे, अशा पद्धतीची जी चर्चा आहे ती सध्या विधान भवन परिसरामध्ये सुरू आहे। अत्यंत महत्त्वाचा निर्णय असणार आहे, कारण उभ्या महाराष्ट्राचं देशाचं लक्ष या निर्णयाकडे आहे आणि हे आरक्षण कायद्याच्या चौकटीमध्ये ओबीसींवर अन्याय न करता कशा पद्धतीनं बसवलं जाणार आहे याकडे सुद्धा लक्ष असणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांसाठी आजचा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। एका कसोटीवर राज्य सरकार कशा पद्धतीनं खरं उतरेल हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सर्व तयारी झालेली आहे, कायदेशीर बाजू देखील समजून घेतलेल्या आहेत आणि हे आरक्षण कोर्टामध्ये कशा पद्धतीने टिकवता येईल ही खरं तर सरकार पुढे एक फार मोठं आव्हान आहे आणि हे आव्हान भविष्यामध्ये सरकार कशा पद्धतीनं पेलेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज आपण पाहतोय की संपूर्ण मुंबईभर बॅनर्स, पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत मुख्यमंत्र्यांचे। मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल लाख लाख धन्यवाद अशा आशयाचे बॅनर्स आहेत। क्रॉस मैदानमध्ये जल्लोषाची तयारी सुद्धा झालेली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये आले असं म्हणावं तर गैर ठरणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि सांगितलं की मराठा समाजाला आम्हीच आरक्षण देऊ, मीच आरक्षण देणार आणि त्या शपथेला ते आज जागणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकीकडे सगळे सोयऱ्यांचा जो विषय आहे तो सुद्धा अडचणीचा सरकारसाठी ठरतोय, त्यामध्ये कायदेशीर बाजू देखील समजून घेतली जाते आणि आज नेमका खुलासा होईल की सगळे सोयऱ्यांबद्दल जी मागणी जरांगे पाटील गेल्या अनेक दिवसांपासून करतायत, आंदोलनावर ठाम बसलेले आहेत, प्रकृती सुद्धा त्यांची ढासळते, त्याबद्दल सरकार नेमकी काय भूमिका घेणार आहे। पण जी माहिती सूत्रांच्या हवाल्याने येते त्यानुसार मसुदा तयार झालेला आहे आणि मराठा समाजाला 12 ते 13% आरक्षण जे आहे ते मिळणार आहे। नोकरीमध्ये हे आरक्षण असेल, शिक्षणामध्ये हे आरक्षण असेल आणि यामुळे जो मार्ग आहे भविष्यातील तो मराठा समाजासाठी सुकर होईल असं बोललं जात आहे। त्यामुळे नेमकी आता कॅबिनेट बैठक होईल त्यावेळी कोणकोणते नेते भाषण करणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यासोबतच हा मसुदा जेव्हा पारित केला जाईल आणि या मसुद्यावरती हा कायद्याचं रूपांतर होईल त्यावेळी नेमकी कशा पद्धतीनं यावर चर्चा झडतील, यावर प्रतिक्रिया येतील हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। वृषाली, नक्कीच गिरीश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती सध्या सुरू